आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला। भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आमने सामने होते। प्रणिती शिंदे यांनी लढतीमध्ये विजय मिळवला आहे। राम सातपुतेंचा पराभव करत प्रणिती शिंदे यांनी इतिहास रचला। सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या प्रणिती शिंदे यांनी अखेर 74,814 मतांनी विजय मिळवलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार यांच्या कन्या प्रणिती शिंदे या पहिल्याच महिला खासदार बनल्या आहेत। प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत। प्रणिती शिंदे यांचा 74,814 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ईव्हीएम मध्ये 74,197 मते तर पोस्टल मध्ये 617 मतांची आघाडी होती। तर प्रणिती शिंदे यांना एकूण 6,20,225 मते, भाजपच्या राम सातपुते यांना 5,46,028 मते मिळाली आहेत। पोस्टल मतदानात प्रणिती शिंदे यांना 617 मते मिळाली। दरम्यान सोलापूर मतदारसंघातून सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता। यंदा 2024च्या निवडणुकीत त्यांची आमदार कन्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांचा पराभवाचा बदला घेतलाय। त्यासोबतच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार बनल्या आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।